ठीक आहे, आपली काळजी घे, मी येतो. ठीक आहे हो, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. बाय. बाय. हा. हो. हॅलो. हा हॅलो, बोल बेटा. हा आई, तू कशी आहेस? मी ठीक आहे. मला सांग, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. ऐकून खूप बरं वाटलं. हा जेवण झालं का? हो, आताच जेवण झालं बेटा. मला सांग, जावाई बापू कसे आहेत? हा, ते एकदम मजेत आहेत. ते आताच ऑफिसला गेले आहेत. मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून कॉल केला. अच्छा, असं आहे का? ठीक आहे बेटा. आणि मग बाबा कसे आहेत सांग? त्यांना काय कमी आहे बेटा. रोज जेवण झाल्यानंतर मस्त झोप घेतात. ठीक आहे. आता तुझी तब्येत कशी आहे? हा, आता काहीच प्रॉब्लेम नाहीये बेटा. योग्य वेळी जेवण करतेस ना? हो हो, खाते ना बेटा. आणि डायबिटीसचं टॅबलेट? हो हो, अगदी वेळेत मी ती पण घेते. अच्छा, हे छोटूला काय झालं? आजकाल मला तो एकही फोन करत नाहीये. अरे, तुला सांगायचंच राहिलं ग. छोटू एका इंटरव्ह्यू साठी दिल्लीला गेलाय. असं आहे का? मला न सांगता इतक्या दूर गेला तो? त्याच्या फ्रेंडनी म्हटलं एक चांगलं काम आहे, लवकर ये, तर मग लवकर चालला गेला तो. तो खूप टेन्शन मध्ये होता म्हणून फोन असं नाही आहे केला. का? तुझ्यासोबत एक बोलायचं आहे बेटा. हा, काय झालं आई? काही नाही, पुढच्या महिन्याच्या 25 तारखेला आपल्या गावात उत्सव आहे बेटा. 4 दिवस एकदम धम्माल मस्ती होणार आहे इथे. आणि माझी इच्छा आहे की तू तुझ्या नवऱ्यासोबत यावेळी तरी इथे यावंच बेटा. प्रयत्न करते आई. तुला माहिती आहे ना ते किती बिझी असतात. त्यांच्या ऑफिसमध्ये सुट्टी मिळणं खूप कठीण आहे ग. ठीक आहे, मी एकदा त्यांना विचारून बघते. जर ते ओके असतील तर आम्ही दोघं नक्की येऊ आई. मागच्या वर्षी सुद्धा तू हेच बोलली होती बेटा, पण तुम्ही दोघं आलाच नाही. तुझे जावाई आले की मी त्यांना विचारते आणि यावेळी आम्ही नक्की येऊ आई. खूप आनंद झाला बेटा. तर ठीक आहे आई, मला घरी खूप कामं आहेत. ते काम संपल्यावर मी लगेच तुला फोन करते. ठीक आहे आई, बेटा. बाय. बाय. नमस्कार हा, मॅडम. नमस्कार. कोण आहात तुम्ही? मी एक डॉक्टर आहे, माझं नाव अरुण आहे. काय बोलायचंय? नुकताच जो पाऊस झाला होता त्यामुळे टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू हे सगळं पसरू नये म्हणून सरकारने आपल्या गावात मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. ओके. तुमच्या घरात एकूण किती लोक आहेत? सध्या मी आणि माझा नवरा दोघच असतो. ते आताच ऑफिसला गेले आहेत आणि आता संध्याकाळीच येतील डायरेक्ट. तर मग तुम्हाला वॅक्सिन देऊ मी? नाही नाही, वॅक्सिनेशनची गरज नाही. मी एकदम ठीक आहे. चांगली तशी. गोष्ट आहे. मला वॅक्सिनेशन नकोय. तुम्ही निघू ऐका शकता. माझं, तुम्ही जर लस घेतली तर तुम्ही अगदी सेफ राहू शकता. नाही नाही, नकोय प्लीज. तुम्ही जा. मॅडम 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 मॅडम, माझं म्हणणं तरी ऐका. मॅडम मॅडम, मी तुम्हाला म्हंटल ना मला नकोय म्हणून. मॅडम, आम्ही तुमच्या भल्यासाठीच तुमच्याकडे आलेलो आहोत. या प्रकारे दरवाजा बंद करायचा अर्थ काय? एक गोष्ट सांगू तुम्हाला, जो पण ही लस घेणार आहे त्याला सरकारकडनं जवळपास 5,000 रुपये मिळणार आहेत. माहितीये तुम्हाला? तुमच्या घरात 2 लोक आहेत ना, तर दोघांनी इंजेक्शन लावले तर 10,000 रुपये मिळतील तुम्हाला. काय म्हटलं? 10,000 मिळणार आम्हाला? हो.
जर तुम्हाला पैसे नकोय तर ठीक आहे, मी जातो. थांबा थांबा, कुठे हा? चाललात तुम्ही? असे रागवता का तुम्ही? माझे अं, घरचे ऑफिसला गेलेत, काय करू? अरे मॅडम, तुमचा नवरा घरी आला की त्याला सरळ कॅम्प मध्ये पाठवून द्या ना. पहिले तुम्ही तर लस घेऊन घ्या ना. तर मग माझ्या घरच्यांना कोण पैसे देतील? तुम्हा लोकांना 10,000 रुपये मीच देणार आहे, ठीक आहे ना? हम्म, आता मी ठीक आहे. लस लावू का? हो लावा ना. अं, तुम्ही मला पहिले पैसे द्याल का? अरे मॅडम, पहिले लस लावू द्या, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील ना. मी तुम्हाला फसवणार थोडी आहे. वाईट नका वाटून घेऊ, पण पहिले मला पैसे द्या ना. हम्म. हा, हे घ्या. पैसे मिळालेत ना, हा? तर मी आता तुम्हाला लस लावू का? हा ठीक आहे, लावा ना. हम्म. इंजेक्शन घेताना दुःख होणार नाही ना? अरे दुखणार वगैरे काही नाही, मुंगी चावल्यासारखं वाटेल फक्त, बस. ठीक आहे ना? थोडा आरामात लावा. हा, इंजेक्शनला मी खूप घाबरते. घाबरू नको, अ- अगदी आरामात लावेल मी. फक्त आरामात. ओके. हम्म, हम्म. हा. हम्म. ठीक आहे हो, माझ्या घरचे आले की मी त्यांना कॅम्पला पाठवते. हो हो, ते येताच त्यांना पाठवून देशील, ठीक आहे? ह, ओ, ओ. ह. हम्म, हम्म. हा, हा, हम्म. हम्म. हम्म, हम्म. हम्म, हम्म. ह, हम्म. ह, ह, हम्म, हम्म. ह, हम्म. हम्म, हम्म. 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 हा. हम्म. हम्म. हा. हम्म. 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 आज तर मजा आहे माझी. हा. अरे हे काय झालं? असे चक्कर काय येतात मला? हा, तो डॉक्टर माझ्या घरी आला होता. त्याने काही बोलून वॅक्सिन लावलं मला. हा, त्यानंतर काय झालं मला? हा, ओफो, हा, तो हरामखोर माझे सगळे दागिने घेऊन पळाला. तर तो खरोखरचा डॉक्टर नव्हता. अरे देवा, तो मला धोका देऊन पळून गेला. त्याला मी असं सोडणार नाहीये. आताच मी यांना फोन लावते. अरे देवा, तो तर माझा फोन सुद्धा घेऊन गेला. हे विचारते तर मी काय उत्तर देऊ? तो मला इंजेक्शन लावून माझे सगळे दागिने घेऊन गेला. 5,000च्या लालची पोटी मी माझे सगळे दागिने गमावून बसले.